आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का असा सवाल उपस्थित होतोय, जशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेली आहे। महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंय। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाळी देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आत्ताच झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता भुवया उंचावलाय। ते विषय एकत्र येण्याचा नाही, इच्छेचा आहे असं राज ठाकरे म्हणालेत। आमच्यातली भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं असल्याचं राज ठाकरे म्हणतात। तर तयारी पण त्यांची आहे का असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर एकत्र येणं, सोबत राहणं कठीण नाही असं राज ठाकरे यांनी मुलाखतीत बोलताना म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज ठाकरेंना प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे। राज ठाकरेंनी दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्टच सांगितलंय की सोबत यायला तयार, पण माझी एक अट आहे। माझ्याकडून सर्व भांडणं मिटली आणि माझ्या सोबत जाऊन हित आहे की भाजपा सोबत जाऊन हित आहे असं यावेळी आता उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन होणार का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। आणि त्यांचं जर मनोमिलन झालं तर महाराष्ट्रातल्या राजकारणाचं समीकरण बदलू शकतं। या संदर्भातली अधिकची माहिती पाहतोय। राज ठाकरे काय म्हणालेत आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक असल्याचं त्यांनी म्हटलंय। एकत्र येणं आणि एकत्र राहणं कठीण नाही। विषय एक इच्छेचा आहे, एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही। स्वार्थाचाही विषय नाही। तर मला असं वाटतं लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे असं राज ठाकरे म्हणाले। त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार, माझ्याकडून सगळी भांडणं नव्हती, मिटवून टाकतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंच्या युतीच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। तर माझ्यासोबत येऊन की भाजपा सोबत जाऊन हित आहे हे पहा असंही राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे। कामगार मेळाव्यात तो बोलत होते। त्याचबरोबर किरकोळ भांडण मी देखील बाजूला ठेवायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंय। राज ठाकरे यांनी युती संदर्भात भाष्य केलेलं आहे। त्यामुळे आता भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी वक्तव्य केलंय। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी दिलेली असल्याचं समजतंय, तशी चर्चा आता सुरू झालेली आहे। विषय एकत्र येण्याचा नाही, इच्छेचा असल्याचं राज ठाकरे म्हणतात। आमच्यातली भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं असल्याचंही राज ठाकरे म्हणाले। तयारी आहे, पण त्यांची पण तयारी आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। एकत्र येणं, सोबत राहणं कठीण नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे हे कामगार मेळाव्यात बोलताना त्यांनी सुद्धा प्रतिटाळी दिलेली आहे, त्याचबरोबर प्रतिसाद दिलेला आहे। किरकोळ भांडणं देखील बाजूला ठेवायला मी तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मी काय म्हटलं तुला, की आज समजा शिवसेना फुटली. नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ येऊ शकतो. शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. नाही, हे बघा प्रश्न असा आहे ना, की या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो. कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे मी महाराष्ट्राचं. महाराष्ट्राचा मी स्वार्थ. पाहतोच आहे. मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे, की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा.
ही राजकारणातली महत्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना तसं युतीबद्दल वक्तव्य केलं आणि त्यानंतर याच वक्तव्याला याच टाळीला आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिटाळी दिलेली आहे. त्यांनी सुद्धा या प्रस्तावाला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे. महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी महत्वाचं युतीबद्दल वक्तव्य केलेलं आहे. कारण गेल्या काही दिवसात ठाकरे बंधू एकत्र येणार का तशी चर्चा सध्या सुरू होती आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कित्येक कार्यक्रमात घरगुती कार्यक्रमात एकत्र येतानाही पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर या चर्चांना आणखीनच उधाण आलेलं पाहायला मिळत होतं. आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवस मनसेचे पदाधिकारी असो ठाकरे गटाचे पदाधिकारी असो त्यांनी वारंवार ठाकरे बंधू एकत्र येण्याची इच्छा सुद्धा बोलून दाखवली होती. तसे बॅनर सुद्धा झळकलेले पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर आता राज ठाकरेंनी हे केलेलं वक्तव्य युतीबद्दल केलेले हे संकेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिलेला त्यांना प्रतिसाद त्यामुळे आता राजकीय वर्तुळात भुवया उंचावलेल्या आहेत. चर्चांना उधाण आलेलं आहे. विषय एकत्र येण्याचा नाही इच्छेचा आहे असं राज ठाकरे म्हणालेत. आमच्यातली भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्राचं हित महत्वाचं असल्याचं राज ठाकरे म्हणालेले आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी युती करणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे आणि लागूच त्याचबरोबर दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कामगार मेळाव्यात वक्तव्य केलं, प्रतिसाद दिलेला आहे. किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार असल्याचं मोठं वक्तव्य महत्वाचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. माझ्याकडून सगळी भांडणं नव्हती, मिटवून टाकतो असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. राज ठाकरेंच्या युतीच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर माझ्यासोबत येऊन की भाजपासोबत जाऊन हित आहे हे पहा हे सुद्धा उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलेलं आहे. राज ठाकरेंना त्यांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक उदय सर जोडले गेलेले आहेत. उदय सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय जी. आपल्याला पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळात ही महत्वाची बातमी तसे संकेत ठाकरे बंधूंनी दिलेले आहेत. महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं युतीबद्दल आणि त्यालाच दुजोरा खरं तर त्यालाच प्रतिसाद उद्धव ठाकरेंनीही दिलेला आहे. जर येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण कसं बदलू शकतं? आता असं आहे की या महापालिका निवडणुका ज्या आहेत या बाकीच्या विधानसभा लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे काही निकाल लागायचे लागलेले आहेत. जी. आता महापालिका निवडणुकांमध्ये आगामी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरे ब्रँड चालला पाहिजे, संपत चालला ठाकरे ब्रँड हा जगला पाहिजे, अशा प्रकारचे हालचाली सुरू आहेत. जी. आणि त्याच्या धडपडही सुरू आहे उद्धव ठाकरेंची असेल राज ठाकरेंची दोघांची असेल. त्यामुळे आता ते दोघं एकत्र येण्याचे संकेत त्यांनी दिले. याच्या आधी पण राज ठाकरेंनी स्वतःहून दिले होते ना, जी. मी टाळी द्यायला तयार होतो किंवा काय होतो. मला असं वाटत नाही की ते लगेच होईल असं काय, मला काय वाटत नाही. एक गोष्ट नक्की खरी आहे की त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्राचं भलं हे जे आहे ते आमच्या दोघांमधल्या भांडणांपेक्षा काही फार मोठं नाहीये. तसं जर खरोखर असेल तर मग पुढाकार कोण घेणार हा पुन्हा प्रश्न येतो. आणि मग कशा प्रकारे जागा वाटप होणार हा प्रश्न येतो. पुन्हा दोघांचे इगो बाजूला राहतील का हा पुन्हा प्रश्न आहे. त्या मध्यस्थ लोक असतात ते काय करणार हाही पुन्हा प्रश्न आहे. अशा अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडलेले असतील जे अजून म्हणजे आता लगेच ते हे करणं बरोबर नाही. परंतु त्याच्यामध्ये ती हालचाली कोणाकडून पुढाकार घेतला जातो, टाळी करता पहिला कोण हात पुढे करतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. महत्वाचा एक फक्त प्रश्न तुम्हाला की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर धोका कोणाला जास्त आहे? ठाकरे बंधू एकत्र आले तर एकतर एकनाथ शिंदेना धोका आहे ही पहिली गोष्ट. आणि भाजपला तर आहेच, पण भाजपचा स्वतःचा मतदार असल्यामुळे तो काही फार काही फरक पडेल असं वाटत नाही. पण एकनाथ शिंदेना धोका मात्र नक्की आहे. त्याच्यामध्ये काय होतं हे आता पाहावं लागेल ते पण नक्की. जी. मात्र आता गेले काही दिवस तान पाठकजी खरं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढताना दिसते आणि मध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर कशा प्रकारे एकनाथ शिंदेंना धोका निर्माण होऊ शकतो याचं सविस्तर विश्लेषण तुमच्याकडून. आता काही लगेच आपण आता एकत्र आले आहेत वगैरे असं धरण्याचं काही कारण नाही. त्याच्यात अनेक गोष्टी असतात. एका दोन पक्ष एकत्र येणं किंवा त्यांची युती होणं याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सॉल्व्ह व्हायला लागतात. तात्विक जे मतभेद आहेत ते कसे होतात, ते कसे मिटणार आणि मग नंतर जागा वाटप हे सगळ्यात शेवटचा भाग झाला. परंतु एकनाथ शिंदे हे आता शिवसेने त्यांच्या ताब्यात आले.
कोर्ट कचेऱ्या करून त्यांनी ते चिन्ह आणि हे दोन्ही त्यांनी घेतलेलं आहे. जी मात्र मतदार त्यांच्याकडे आलाय का हे अजून ठरायचंय. जी एकनाथ शिंदे हे स्वतः जनताभिमुख व्यक्तिमत्व मानलं जातं. लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान मिळवलेलं आहे, हे नक्कीच मिळवलेलं आहे. जी विधानसभेतली त्यांची जी मतं पाहिली किंवा लोकसभेतली त्यांची मतं पाहिली तर हे नक्कीच एकनाथ शिंदे यांनी लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवलेलं आहे. जे अवघड होतात जी म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जे लोकांमध्ये एक संताप निर्माण व्हायला हवा तो झालेला नाहीये हे ठीक तुम्ही लक्षात घ्या. आणि ठीक. त्यामुळे एकनाथ शिंदेचा जो मतदार आहे आता शेवटी हे दोघं एकत्र जर आले आणि या ठीक. दोघांनी मिळून जर शिंदेनं हल्ला चढवला तर तो त्यांना थोडं त्रासदायक ठीक, त्यांना होऊ ठीक, शकतं. ठीक, एवढं ठीक, नक्कीच आहे. ठीक, ठीक. धन्यवाद तानू पाठकजी तुम्ही केलेल्या विश्लेषणासंदर्भात. महाराष्ट्राच्या हितापुढे कुणाच्याही महत्वाकांक्षा तितक्या महत्त्वाच्या नाहीत हे राजसाहेबांनी केलेलं विधान मला तंतोतंत पटतं. किंबहुना राजसाहेब उद्धवसाहेब हे दोघे भाऊ आहेत आणि कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित राहायला पाहिजे. पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. मात्र या दोघांचं राजकारण एकत्रित असलं पाहिजे का यावर निश्चित चर्चा होऊ शकते. महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच. मात्र ते एकत्रित येणं हे ज्या भाजपाने महाराष्ट्राच्या अस्मिता कायम पायदळी तुडवण्याचं राजकारण केलं, महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान केला, महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले, महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांना नख लावण्याचा प्रयत्न केला, त्या भाजपाच्या विरोधात बिगुल वाजवून विचारांची स्पष्टता ठेवत स्वतंत्र अस्मितेचं राजकारण करण्यासाठी काय राजसाहेब सिद्ध होणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. मला वाटतं महेश मांजरेकरांनी हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता की तुम्ही एकत्र येण्याची गोष्ट नक्की करताय पण ते एकत्र येणं हे स्वतंत्र अस्मितेच्या राजकारणासाठी एकत्र येणं असेल की भाजपाचं मांडलिकत्व पत्करण्यासाठीचं असेल याबद्दल स्पष्टता असली पाहिजे. महाराष्ट्राच्या हितापुढे कुणाच्याही महत्वाकांक्षा तितक्या महत्त्वाच्या नाहीत हे राजसाहेबांनी केलेलं विधान मला तंतोतंत पटतं. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख सर जोडले गेलेले आहेत. देशमुख सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतच असेल तर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. तसं वक्तव्य खरं तर दोन्ही ठाकरेंकडून करण्यात आलेलं आहे. आधी राज ठाकरेंनी त्याला साथ दिला आणि त्यानंतर मग उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. तर या संदर्भात आपलं विश्लेषण, महाराष्ट्राचं पुढचं जर भवितव्य असेल, जे राजकारण असेल त्याचं चित्र कसं असू शकतं जर हे दोघे एकत्र आले तर? नाही, पुढचं भवितव्य तर दोघांसाठी चांगलं असेलच यात काही शंका नाही. कारण त्यांचा दोघांचाही मतदार आहे. विशेष करून मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये आजूबाजूला शिवसेना ठाकरे या नावाभोवती गुंफला गेलेला एक मतदार वर्ग आहे. याला किती नाकारलं तरी ती वस्तुस्थिती आहे. कारण उद्धव ठाकरेंचे 10 आमदार आलेले आहेत विधानसभेला. राज ठाकरे यांना मतं खूप कमी पडली कारण त्यांनी भाजपला लोकसभेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे हे भाजप सोबतच राहतील आणि भाजप दार्जिने आहेत असा प्रचार झाल्यामुळं कदाचित त्यांना मतं कमी पडली. परंतु त्यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरी गोष्ट अशी की विधानसभेला जेव्हा शिवसेनेला म्हणजे ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मोठं अपयश आलं महाराष्ट्रात, 20च जागा मिळाल्या, तेव्हाही ही चर्चा सुरू झाली होती की भाजपा हा एक अतिशय बलाढ्याचा पक्ष झालेला आहे आणि या पक्षासोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना जोडली गेलेली आहे. जर यांना टक्कर द्यायची असेल, जर ठाकरे यांचं अस्तित्व मुंबईमध्ये कायम ठेवायचं असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे अशी चर्चा मराठी लोकांमध्ये विशेष करून शिवसेनेच्या पाठीराख्यांमध्ये सुरू झाली होती. तसा दबावही वरचेवर वाढत होता. अनेक शिवसैनिक मनसैनिकांची ती भावना होती. मला वाटतं त्याचं कुठेतरी प्रतिबिंब आता हळूहळू उमटायला लागलंय. पण वाट पुढची सोपी नाहीये.
कारण दोघांमध्ये कशा पद्धतीने चर्चा होते आणि काय होतं हे पाहावं लागेल. जी 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 देशमुख सर, माझा शेवटचा तुम्हाला एक प्रश्न महत्वाचा, जर हे दोघे एकत्र आले तर कोणाला जास्त धोका असू शकतो? आणि दुसरं म्हणजे आपापसातले मतभेद विसरून आणि त्याचबरोबर मध्यंतरी एकमेकांवर टीका करणं विसरून, म्हणजे केलेल्या तेवढ्या टीका विसरून हे सगळे जर एकत्र आले तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं चित्र कसं बदललेलं दिसेल? कारण भाजपा आता नजर ठेवून आहे मुंबई महानगरपालिकेवर. भाजपाला मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर सत्ता आणायचीच आहे हे 2017 सालीही स्पष्ट झालं होतं. जी आताही त्यांचं तेच लक्ष असणार. तो पक्ष खूप तयारीत आहे. त्यांचं संघटन म्हणजे बळ जे आहे ते खूप मोठं आहे आणि ते त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ठाकरेंचा एक वेगळा मतदार आहेच आणि तो मतदार एकत्र ठेवायचा या उद्दिष्टापोटी आणि मुंबईमध्ये ठाकरे आणि शिवसेना यांची ताकद दाखवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेतच. आणि मुंबई महानगरपालिकेवर आपण पाहत आलेलो आहे की काही ना काही प्रमाणात त्यांचं वर्चस्व आहेच. मागच्या निवडणुकीत मोठं आव्हान दिलं होतं भाजपाने, तरीही 4-5 जागांचा फरक राहिला. पण शेवटी महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष हे शिवसेनेचेच बसले होते. त्यामुळे महापालिका वाचली होती, त्यांच्या हातात राहिली होती. तर त्यांचा मतदार आहेच आणि त्याची इच्छा आहे की शिवसेना असली पाहिजे. मग ते स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. जी 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 धन्यवाद देशमुख सर, तुम्ही केलेल्या विश्लेषणासंदर्भात. आपण पाहतोय ठाकरे बंधू एकत्र येणार का असा सवाल उपस्थित होतोय, कारण राजकीय वर्तुळात तशा आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत. महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर भुवया उंचावल्यात. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना टाळी देणार का हे पाहणं महत्वाचं आहे, कारण तसं वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंनी लागूनच केलेलं आहे. विषय एकत्र येण्याचा नाही, इच्छेचा आहे असं राज ठाकरे म्हणालेत. आमच्यातली भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्राचं हित महत्वाचं असल्याचं राज ठाकरे म्हणालेले आहेत. माझी तयारी पण त्यांची आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला होता आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालंय. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सर जोडले गेलेले आहेत. अभ्यंकरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नमस्कार. नमस्कार. तर राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं, त्याचबरोबर त्यांनी प्रस्ताव मांडल्यासारखंच झालं युती संदर्भात आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तो प्रस्ताव स्वीकारल्यासारखंच चित्र काहीसं दिसतंय, कारण उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यावर भाष्य केलेलं आहे. चला माझ्याकडून भांडणं मिटवतो असं त्यांनी वक्तव्य केलंय. जर ठाकरे बंधू एकत्र आले, मनसेची इच्छा आहे का की पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणं? जर युती केली तर महाराष्ट्राचं राजकारण कशा प्रकारे बदलू शकतं? आमच्या पक्षामध्ये आमचे सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरेच आहेत. मग ती आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक असू, अगदी तळागाळातल्या महाराष्ट्र सैनिकांपासून ते नेत्यांपर्यंत. आमच्याकरता राज आदेश हा शेवटचा असतो. महाराष्ट्राच्या हिताकरता, मराठी माणसाच्या भल्याकरता, महाराष्ट्राच्या उत्कर्षाकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्ही संपूर्णपणे त्या आदेशाचं पालन करतो. आणि आता सन्मान्य राजसाहेबांनी जी भूमिका घेतली काही पहिल्यांदा घेतलेली नाहीये. मागे दोनदाही त्यांनी टाळी करता हात पुढे केला होता. परंतु काय घडलं हे मी इथे सांगण्याची आवश्यकता नाहीये. असो, सन्मान्य उद्धव साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्याचा नक्कीच आदर करायला पाहिजे, त्याबद्दल काही दुमत राहणार नाही. परंतु अटी आणि शर्ती एकाच बाजूने नसतात. शेवटी जो काय निर्णय घ्यायचा आहे आमच्या पक्षाकडून तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. थोडे महिने थांबू, बघूया काय होतंय ते. कारण कसं आहे, आमच्या पक्षामध्ये एकदा राजा आदेश निघाला की तो शिरसावंदे मानतो. परंतु त्यांच्या पक्षात तसं आहे का? कारण त्यांच्या अनेक नेत्यांची आता मी स्टेटमेंट्स बघतोय वेगवेगळ्या चॅनल्सला, तर ती कन्फ्युजिंग आहेत, ती ट्रान्सपरंट नाहीयेत. लक्षात ठेवा. तसं मी तुम्हाला सांगतोय की आमच्या पक्षामध्ये राजा आदेश हा शेवटचा असतो, त्याच्यावर चर्चा नाही. तसं त्या पक्षात आहे का हे सुद्धा एकदा विचारून घ्या. जी बरोबर. अभ्यंकरजी, खरं तर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कामगार मेळाव्यात त्याबद्दल दुजोरा दिलेला आहे, प्रतिसाद दिलेला आहे. जर ठाकरे बंधू एकत्र आले तर पहिली इच्छा काय असेल? दुसरं म्हणजे महाराष्ट्राच्या हिताच्या पार्श्वभूमीवर पहिलं पाऊल ठाकरे बंधूंचं काय असेल? काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं हा जर तरचा विषय तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, आमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. 19 वर्षापूर्वी त्या पक्षाचं नाव महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे. म्हणजे काय तर महाराष्ट्रात सर्व बाबतीत सुजलाम सुफलाम, आर्थिकदृष्ट्या संपन्न, शेतकरी सुद्धा उत्तम, शिक्षक, विद्यार्थी, इतर सर्व गोष्टी. महाराष्ट्र हा देशामध्ये अव्वल नंबरला, मग उद्योग व्यवसाय असेल काही असेल
परंतु महाराष्ट्र हा एक नंबरला आणणं, मराठी माणसाचं हित, मराठी भाषेचं हित, मराठी संस्कृतीचं हित आणि महाराष्ट्र मोठा करणं, जी हा राजसाहेबांचं हे स्वप्न आहे आणि ते नक्कीच भविष्यात पूर्ण करतील. याबद्दल जी. माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. अभ्यंकरजी, तुमची आणि ठाकरे गटाची खरं तर भूमिका अगदी साम्य आहे त्याच्यामध्ये. कारण उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आता हिंदीची सक्ती जेव्हापासून त्याच्या बातम्या यायला लागल्या, तशी माहिती समोर यायला लागली, तेव्हा सुद्धा ठाकरे गटाने सुद्धा त्याला तीव्र विरोध दर्शवलेला आहे, मनसेने सुद्धा त्याला तीव्र विरोध दर्शवलेला आहे. या संदर्भात आपली प्रतिक्रिया? पदाधिकारी खुश आहेतच मनसेचे. प्रतिक्रिया अशी आहे, माझा एक पदाधिकारी म्हणून प्रतिक्रिया अशी आहे की आम्ही जेव्हा त्या विषयावरती, आम्ही हा फक्त हिंदीचा विषय नाहीये, जी आम्ही जेव्हा कुठलाही विषय घेतो तेव्हा त्यांचा जो 9ला वाजणारा भोंगा आहे ना, तो जी. फक्त टीका करतो, लक्षात ठेवा. जी आणि ते जेव्हा टीका करतात ना, तेव्हा नक्की कळत नाही ते कोणाच्या वतीने टीका करतायत. पक्षाच्या वतीने करतायत त्यांच्या, का त्यांना कोणी सांगितलेलं आहे त्या आघाडीमधल्या कुठल्या व्यक्तीने म्हणून ते करतायत. आलं का लक्षात? जी. त्यामुळे एखादी गोष्ट तोडणं सोपं असतं, जर जोडायची असेल ना तर ती वरपासून खालपर्यंत सर्वसमावेशकच जोडली गेली पाहिजे. जी एखाद्याला वाटतं म्हणून किंवा उद्धव साहेबांना वाटतं, चांगली गोष्ट आहे, आम्ही आदर करतो. आमच्याकडे कसं आहे, एकदा राजसाहेबांनी सांगितलं की विषय संपला, चर्चा बंद, जी त्यावर फक्त काम करायचं. तिकडे तसं की एकदा विचारून घ्या असं तुम्हाला मी पुन्हा सांगतो. जी 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 धन्यवाद अभ्यंकरजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात. आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी, आपण राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी, ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण दोन्ही ठाकरेंकडून तशी वक्तव्य समोर आलेली आहेत.